हाय फ्रेंड्स, दिस इज दिनेश पर्व. उद्याचा 17 तारखेचा हायपोथेसिस काय असू शकतो माझ्याप्रमाणे. जसं की आपण काल मी म्हटलं होतं, की जी मंथलीची कॅन्डल आहे, तिचा जो ओपनिंग प्राईस आहे, ती खूप इम्पोर्टंट असू शकते. इम्पोर्टंट असू शकते आणि तिथं मार्केट एक रेजिस्टन्स किंवा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतं. करू शकतो. जसे की मी डेली मंथलीच्या कॅन्डलप्रमाणे ओपन प्राईस लावलेलं आहे. आजच्या दिवसामध्ये काय झालं, की जसं आपण 1 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये जर आलो, पूर्णपणे दिवसभर मार्केटने नाही का एक साइडवेज मूव्हमेंट केलेली आहे. साइडवेज मूव्हमेंट केली होती, जी काल पण साइडवेज ही अशी दिसत होती आणि आजच्या ह्याच्याप्रमाणे पण साइडवेज होती. त्याप्रमाणे जोपर्यंत म्हणजे मार्केटमध्ये एक मोमेंटम येण्यासाठी जोपर्यंत एखाद्या इम्पोर्टंट लेव्हलला मार्केट हिट करतं, जोपर्यंत एक कन्सोलिडेशन होत नाही, चांगलं कन्सोलिडेशन होत नाही, तोपर्यंत एक अपसाइडची जी एक मूव्हमेंट आहे किंवा डाउन साइडची जी मूव्हमेंट आहे ती होत नाही. आजचं एक चांगल्या प्रकारे कन्सोलिडेशन झालं आणि दुपारी मार्केटने एक चांगली अशी अपसाइडला मूव्हमेंट दिलेली आहे. सगळ्यात पहिलं मार्केटने आज काय केलं, की सगळ्यात पहिलं मार्केटने ओपन प्राईसच्या वरती ओपनिंग करून नवीन इंट्राडेचा हाय ब्रेक केला. इंट्राडेचा हाय ब्रेक केल्यानंतर परत इंट्राडेचा लो ब्रेक केला. इंट्राडेचा लो ब्रेक केल्यानंतर मार्केटने जो सकाळचा जो हाय होता, तिथे एक रेझिस्टन्स घेतला आणि रेझिस्टन्स घेऊन परत मार्केटने ह्याच तिथे इंट्राडेचा लो ब्रेक न करता परत इंट्राडेचा हाय ब्रेक केला. हा जो हाय ब्रेक केला, हा अराउंड 1 म्हणजे दुपारी 1:30च्या दरम्यान नाही का, जे इम्पोर्टंट युरोपियन मार्केट जेव्हा ओपन होतं, त्याच्यानंतर ही अपसाइडची मूव्हमेंट आलेली आहे. ही एक मूव्हमेंट खूप कॅप्चर करण्यासाठी खूप भारी मूव्हमेंट होती आजच्या दिवसासाठी. त्यानंतर उद्याचा जो 17 तारखेचा जो हायपोथेसिस आहे, त्यामध्ये ही जी कॅन्डल आहे, काल ज्या प्रमाणे मी म्हणलो, या कॅन्डलचा जो हाय आहे आणि ह्या कॅन्डलचा जो लो आहे, हा खूप इम्पोर्टंट आहे. ह्या कॅन्डलच्या बाहेर जर मार्केट गेलं, तर एक खूप चांगला ब्रेकआउट होऊ शकतो आणि किंवा ह्या कॅन्डलच्या बाहेर जर आलं मार्केट, तर खूप चांगला एक ब्रेकआउट होऊ शकतो. आता ह्यासाठी आपल्याला उद्यासाठी काय इम्पोर्टंट आहे? सगळ्यात इम्पोर्टंट आहे, या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो. ही जी आहे, जरी मार्केट जे आहे हे 23,341.10 जी ओपन प्राईस आहे, ह्याला कन्सोलिडेशन करते. अजून नाही का ही लेव्हल मार्केट जे मार्केटने ही सोडलेली नाहीये. जर मार्केटमध्ये उद्या ओपनिंग झालं आणि ओपनिंग झाल्यानंतर मार्केट जर या कॅन्डलचा आजचा जे कॅन्डलचा हाय आहे, हा जर ब्रेक झाला नाही, तर मार्केट पूर्णपणे उद्या परत ह्या साइडवेज झोनमध्ये राहू शकतं आणि जर मार्केटने हाय ब्रेक केला, तर इथपर्यंत ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक होऊ शकतो आणि आणि जर हा हाय ब्रेक झाला, तर पूर्णपणे एक चांगली अपसाइडची मूव्हमेंट येऊ शकते किंवा अपसाइडला मार्केट ब्रेकआउट करू शकतो. मॅक्सिमम हे मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतो? ही जी लास्ट ग्रीन कॅन्डलचा हाय आहे, म्हणजे अराउंड 23,700 पर्यंत ब्रेकआउट होऊ शकतो, जर मार्केटने अपसाइडला मूव्हमेंट केली तर. हे जर आपण 1 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जर बघायचं म्हणलं, जोपर्यंत मार्केट 15 तारखेचा हाय आणि कालचा जो हाय आहे, हे आपण जर जॉइन केले. जोपर्यंत हे डॉटेड लाईन जी आहे, ह्या डॉटेड लाईनच्या वरती जोपर्यंत मार्केट जात नाही, जोपर्यंत ह्या डॉटेड लाईनच्या मार्केट वरती जात नाही, तोपर्यंत मार्केट अपसाइडची मूव्हमेंट करणार नाही किंवा ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा मार्केट काय होऊ शकतं, उद्या ह्याच्यातूनच नाही का खालीच रिव्हर्स येऊन परत इथं कन्सोलिडेशन करू शकतं. थँक्स फ्रेंड्स. हॅव अ ग्रेट डे.